भारतामध्ये घटस्फोट होण्याची अनेक कारणे आहेत. जसे की ॲडल्टरी, क्रुएल्टी, डेझर्शन, कन्व्हर्जन. यामधला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा ग्राउंड म्हणजे ॲडल्टरी, म्हणजेच व्याभिचार. व्याभिचार म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, म्हणजे पती किंवा पत्नी सोडून दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवणे. याला व्याभिचार असे म्हटले जाते. परंतु एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर संदर्भात भारतात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. या बदलामुळे समाजामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन पाहायला मिळते. कारण कायद्याने अशा प्रकरणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. वैयक्तिक नातेसंबंध आणि वैवाहिक कायद्याच्या क्षेत्रात एक मोठा बदल झाला. जे कधी एकेकाळी गुन्हा समजले जात होते, ते आता वेगळ्या कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिले जाते. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा केवळ विश्वासघात नसून तो अनेकदा गंभीर मानसिक आणि भावनिक वेदना निर्माण करणारा असतो. भारतीय न्यायालयांनी स्पष्ट केले आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा मेंटल क्रुएल्टीचाच प्रकार आहे. जोडीदाराच्या अफेअरमुळे दुसऱ्या व्यक्तीला सतत तणाव, अपमान, असुरक्षित आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत वैवाहिक नातं पुढे चालू ठेवणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही. ज्या व्यक्तींचं वैवाहिक आयुष्य एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे अस्थिर झालं आहे, त्यांच्यासाठी सध्याची कायदेशीर स्थिती समजावून घेणं केवळ महत्त्वाचं नाही, तर अत्यावश्यक झालेलं आहे. चला तर मग आपण हा ग्राउंड फॅमिली कोर्टाच्या डायरेक्शनमधून किंवा दृष्टिकोनातून समजावून घेऊ. कायदेशीर दृष्टिकोनातून पहिलं तर ॲडल्टरी हा आज क्रिमिनल गुन्हा नाही, परंतु सर्व धर्मांच्या वैवाहिक कायद्यांमध्ये ग्राउंड फॉर डिव्होर्स मात्र नक्कीच आहे. अनेक वेळा ॲडल्टरी आणि क्रुएल्टी हे दोन्ही ग्राउंड एकत्रपणे लागू केले जातात. ॲडल्टरी म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हे पती करू शकतो किंवा पत्नी देखील करू शकते आणि त्यामुळे या ग्राउंड खाली दोघांपैकी कोणीही एक जण डिव्होर्स दाखल करू शकते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जोझेफ साइन वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा अतिशय महत्वाचा, मोठा आणि प्रवाहाच्या विरुद्ध असलेला निर्णय दिला आणि सांगितले की आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही. परंतु न्यायालयाने हे सुद्धा स्पष्ट केले की व्याभिचार हा अजूनही सिव्हिल रॉंग आहे आणि घटस्फोटासाठी एक सॉलिड आणि व्हॅलिड ग्राउंड आहे. 2018च्या आधी जर का पती किंवा पत्नीने व्याभिचार केला तर त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 497 प्रमाणे 10 वर्षांची शिक्षा दिली जायची. परंतु आता तसे होत नाही. व्याभिचार हा अजूनही घटस्फोटासाठी एक महत्वाचा ग्राउंड आहे. म्हणजे जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवले तर कायद्याच्या नजरेत व्याभिचार असेच म्हटले जाते, परंतु शिक्षा मात्र दिली जात नाही. इथे समजावून घेणे गरजेचे आहे की तुमचा पती किंवा पत्नी कोणाशी तरी सतत बोलत आहे, मेसेज करत आहे किंवा कॉफी शॉपमध्ये भेटून कॉफी पीत आहे आणि तुम्हाला संशय आहे की तुमच्या जोडीदाराचे त्या व्यक्तीबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. लक्षात घ्या, ॲडल्टरी हा ग्राउंड प्रूव्ह होण्यासाठी शारीरिक संबंध असल्याचा पुरावा असणे खूप गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीसोबत बोलणे, भेटणे, चॅटिंग करणे या गोष्टींनी ॲडल्टरी सिद्ध होत नाही. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर देखील सिद्ध होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता हे पुरावे आणायचे तरी कुठून आणि नसतील तर काय होईल? तर समजावून घ्या, कायद्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग पुरावा म्हणजे एक नंबरचा तो म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स असतो आणि ते म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ जे इंटिमेट रिलेशन दाखवतात, शारीरिक संबंध दाखवतात. त्याचप्रमाणे एकत्र राहत असल्याचे स्पष्ट पुरावे किंवा कॉल रेकॉर्डिंग्स हे ॲडल्टरीच्या केसमध्ये खूप फरक पाडू शकतात. पण प्रॅक्टिकली डायरेक्ट पुरावा देणं खूपच अवघड आहे. दुसरा पुरावा सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे. हे खूप कॉमन असतात आणि फॅमिली कोर्टामध्ये हेच पुरावे जास्तीत जास्त वापरले जातात. मग या पुराव्यांमध्ये कॉल डिटेल रिपोर्ट असू शकतो, SMS किंवा WhatsApp चॅट असू शकतात, सोशल मीडियावरचे मेसेजेस असू शकतात. त्याचप्रमाणे हॉटेल बुकिंग असू शकते, दोघांनी एकत्र ट्रॅव्हलिंग केल्याचे पुरावे असू शकतात आणि हॉटेलमधले CCTV फुटेजेस देखील इथे काम करतात.
याचबरोबर सर्कमस्टेन्शियल पुराव्यांमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स देखील महत्वाचा रोल प्ले करतात आणि तो म्हणजे एकमेकांना झालेले पैशाचे ट्रान्सफर्स, गिफ्ट, ट्रिपचे पेमेंट हे सगळं मिळून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे हायली प्रोबेबल पुरावे दाखवता येतात. म्हणजे अगदी शक्य असे पुरावे. आता तिसरा पुरावा म्हणजे साक्षीदार. आता हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर माहीत असलेला व्यक्ती कोर्टात यायला तयार झाला पाहिजे आणि कोर्टात येऊन त्याने योग्य ती साक्ष दिली पाहिजे. या साक्षीदारामध्ये तुमच्या शेजारी राहणारे लोक असतील किंवा ऑफिसमधले सहकारी असतील किंवा मित्र, नातेवाईक ज्यांनी दोघे एकत्र राहतात किंवा भेटतात असे कोर्टात येऊन सांगितले पाहिजे आणि ते कोर्ट नक्कीच कन्सिडर करते. चौथा पुरावा तो म्हणजे समोरच्या व्यक्तीनेच कबूल केलं तर केस जवळ-जवळ सिद्धच होते. आता आमच्याकडे केस होती ज्यामध्ये पतीला डाऊट होता की पत्नीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. एका XYZ मुलाशी ती सतत बोलत आहे आणि जेव्हा पतीने त्या मुलाला फोन केला आणि विचारपूस करायला लागला, तेव्हा त्या XYZ व्यक्तीने असलेले अफेअर सगळंच कबूल केलं. कधी भेटले, कुठे भेटले, कुठल्या हॉटेलवर जायचे, कधी गेले, हे सगळं, सगळं, सगळं त्या व्यक्तीने कबूल केलं. आणि तो 2 तासांचा कॉल पतीने रेकॉर्ड केला. हे एक सर्वात मोठं पुराव्याचं हत्यार वापरता येतं. आता हे सगळ्याच केसेसमध्ये होईल हे शक्य नाही. पण इथे तुम्ही तुमच्या पार्टनरकडून मेसेजेसमध्ये त्याचे कुठे दुसरीकडे अफेअर आहे हे मान्य करणारे मेसेजेस जरी घेतले तरी सुद्धा तुमचं मोठं काम हलकं होऊ शकतं. परंतु लक्षात घ्या, कुठलेही सोशल मीडिया अकाउंट हॅक करणं, ईमेल हॅक करणं आणि मग पुरावे मिळवणं हे कोर्टामध्ये ॲडमिसिबल नाही. त्यामुळे हे करत असताना जरा सांभाळूनच करा. इथे अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जी खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजावून घ्या की इल्लीगल रेकॉर्डिंग आणि हॅकिंग करून पुरावे मिळवल्यास ते पुरावे रिजेक्ट होऊ शकतात. त्याचप्रमाणे फक्त डाऊट आहे, मला फक्त शंका आहे की माझ्या जोडीदाराचे अफेअर चालू आहे, हे एवढंच पुरेसं नसतं. अजून महत्वाची गोष्ट, फॉल्स ॲलिगेशन म्हणजे खोटे आरोप करणे ही मेंटल क्रुएल्टी आहे आणि याचा उलटा गुन्हा तुमच्यावरच दाखल होऊ शकतो. आता हे सर्व तुमच्यापुरतं मर्यादित होतं. पण आता या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा कोर्ट केसवर काय परिणाम होतो ते स्टेप बाय स्टेप समजावून घेऊया. पहिला कायदेशीर दृष्टिकोन म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे 2018 पासून गुन्ह्यांच्या यादीमधून रद्द करण्यात आलं आहे. म्हणजेच ते डिक्रिमिनलाइज केलेले आहे. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला शिक्षा होत नाही. दुसरा कायदेशीर परिणाम, व्याभिचार हा अजूनही घटस्फोटाचा एक महत्वाचा ग्राउंड आहे आणि तो हिंदू मॅरेज ऍक्ट, ख्रिश्चन, पारसी, मुस्लिम तसेच अगदी स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये देखील घटस्फोटाचा ग्राउंड आहे. जोडीदाराशिवाय इतर कोणासोबत संबंध ठेवणे आणि ते जर सिद्ध झाले तर घटस्फोटासाठी तो एक स्ट्रॉंग ग्राउंड आहे. या ग्राउंडवर घटस्फोट दाखल करत असताना ज्या व्यक्तीबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्या व्यक्तीला देखील तुम्ही को रिस्पॉन्डेंट म्हणजेच जाब देणार क्रमांक 2 करू शकता. तिसरा कायदेशीर परिणाम, सतत चालू असलेले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे मेंटल क्रुएल्टी म्हणून मानले जाते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की फक्त अफेअर असणे म्हणजे आपोआप 498 अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही. जोपर्यंत त्या वर्तनामुळे दुसऱ्या जोडीदाराला अत्यंत टोकाचे पाऊल उचलावे लागत नाही तोपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल होत नाही. परंतु इथे लक्षात घ्या, आयुष्यात काहीही झालं तरी टोकाचे पाऊल उचलू नका. प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असते. वेळ वाईट असते. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट ही तुम्ही स्वतः आहात. दुसऱ्या कुणाच्या चुकीमुळे स्वतःच्या आयुष्याला संपवणं ही अतिशय मोठी चूक आहे. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर ठाम उभे राहा, कायद्याची मदत घ्या, परंतु कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नका. या व्हिडिओमधून फक्त कायदा सांगितला जात आहे. कायदा समजावून घ्या, टोकाचे पाऊल उचलू नका. चौथा आणि अतिशय महत्वाचा परिणाम म्हणजे मुलांच्या कस्टडीवर होणारा परिणाम. अफेअर असल्यामुळे आई किंवा वडिलांना
आपोआप मुलांचा ताबा नाकारला जात नाही. एखादी स्त्री चांगली पत्नी नसली किंवा एखादा पुरुष चांगला नवरा नसला म्हणजे ते चांगले पालक नाहीत असे ठरवता येत नाही. पती अगदी मोठा गुन्हेगार असला तरी तो वडील म्हणून चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. आणि कस्टडीचा संपूर्ण निर्णय हा मुलांचे वेलफेअर लक्षात घेऊन ठरवला जातो. या संदर्भातला मोठा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. 5वा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर पत्नी व्याभिचारात आहे आणि ते सिद्ध झालं तर तिला पोटगी नाकारली जाऊ शकते. परंतु जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत पोटगी द्यावीच लागणार. पोटगी किती द्यायची हे ठरतं कोर्ट प्रक्रियेच्या साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या पायरीवर आणि पुरावे दिले जातात हे साधारण 7व्या ते 8व्या पायरीवर. त्यामुळे पोटगी द्यायला दुसरा पर्याय नाही. आधी पोटगी दिली जाते आणि मग पुरावे दिले जातात. 6वा महत्वाचा परिणाम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सिद्ध झाल्यास हा गुन्हा जरी नसला तरी ते सिव्हिल रॉंग आहे आणि त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मागू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्याचप्रमाणे अडल्टरी ग्राउंड म्हणजेच व्याभिचार या ग्राउंडवर सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे जजमेंट जर तुम्हाला समजावून घ्यायचे असतील तर तसे आम्हाला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आम्ही त्याचा नवीन मोठा व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊ. त्याचप्रमाणे अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही टाकलेले व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही कायदेशीर प्रश्न असतील जे आमच्याशी थेट विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा व आजच आमची अपॉइंटमेंट बुक करा.